दरम्यान वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री 1:30 वाजता लोकसभेत मंजूर करण्यात आलंय। 288 विरुद्ध 232 मतांनी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर केलंय। 14 तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्री लोकसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं। मध्यरात्री 2:30 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज सुरू होतं। वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर होणार आहे। विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर अमित शहा आणि पीयूष गोयल यांच्यात बैठक झाली आहे। राज्यसभेत विधेयक सादर करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। मत विभाजन का परिणाम इस प्रकार है। पक्ष में 288, विपक्ष में 232। प्रस्ताव स्वीकृत हुआ और विधेयक यथा संशोधित पारित हुआ। बुधवारी चाललेल्या 14 तासांच्या वादळी चर्चेनंतर अखेर रात्री 1:30 वाजता वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित झालं। यावेळेला विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 एवढी मतं पडली। अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं। त्यानंतर या विधेयकावर दिवसभर चर्चा झाली। विरोधी पक्षाच्या खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध केला। विरोधी पक्षांमधील सदस्यांनी विधेयकात सुचवलेल्या दुरुस्त्यांबाबत आवाजी मतदान झालं। या दिवसभर चाललेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या विधेयकात दुरुस्त्या सुचवल्या। या दुरुस्त्या लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने फेटाळून लावण्यात आल्या। श्री अरविंद सावंत जी संशोधन संख्या 5 से 7। आई एम मूविंग। प्रश्न है कि अरविंद सावंत जी द्वारा प्रस्तुत संशोधन संख्या 5 से 7 स्वीकृत किया जाए। जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें। मेरे विचार में निर्णय ना वालों के पक्ष में, ना वालों के पक्ष संशोधन स्वीकृत हुआ। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर अखेर रात्री उशिरा झालेल्या मतदानानंतर वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात आलं। विशेष बाब म्हणजे केंद्र सरकारसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या या विधेयकावरील मतदानावेळी पंतप्रधान मोदी अनुपस्थित होते। काल लोकसभेत विधेयक सादर झाल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर होणार आहे। विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर अमित शहा आणि पीयूष गोयल यांच्यात बैठक झाली। वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पारित होणं हे केंद्रातील मोदी सरकारसाठी मोठं यश मानलं जात आहे।